यस, महागणपती टिटवाळा संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फिल्डिंग चूज केलेले आहे। तर सांगे संघास विनंती आहे की आपण आपल्या डगआउट मध्ये जायचं आहे, तयारीला लागायचं आहे। त्याचबरोबर महागणपती टिटवाळा आपणास विनंती आहे की आपलं लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, फुलून घ्यायचं, नटून घ्यायचं आहे। आपण पाहत आहात ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 चा हा महासंग्राम मित्र आपल्याला अनुभवायला मिळते। खूप चांगली स्पर्धा सजवलेली आहे। सर्वांनी एक दिलाने, एक तनाने, एक मनाने या स्पर्धेसाठी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे। ज्याला जी कामगिरी दिली ती कामगिरी मात्र खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते। सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली। कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेला गालबोट न लागता आज सलग 4थ्या दिवसामध्ये आपण पाहू शकता खेळ येऊन पोहोचलेला आहे। आजचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल। तर चला लगेच बिल्डिंग सजून घ्यायची आहे, प्लीज सहकार्य करा। निश्चितच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी जे बॉल्स आहेत ते 70-70 जे आहेत, त्यामुळे चॉईस बॉलचा काही असा प्रयत्न नाहीये। म्हणजे जर तुम्हाला चॉईस बॉल दिला जाणार नाही, पंच जे बॉल देतील त्या बॉलने तुम्हाला खेळावं लागेल। अजून एक या स्पर्धेचा नियम आहे की ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डायरेक्ट जाईल त्यावेळेस तुम्ही धाव घेऊ शकता। जर तुम्हाला वाटलं की धाव घ्यायचा आहे तर घेऊ शकता। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मंकी विकेटचा विदाउट कॉल दिला जाईल। कॉल नसला तरी तुम्ही मंकी विकेट घेऊ शकताय। तर या 3 नियमांचं फॉलो करायचं आहे। कल्याण असोसिएशन मध्ये प्रत्येक हप्त्याला नियम चेंज होत असतात आणि ते तुमच्यावरही पोहोचले जात आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा हे नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तर दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की जी आपली ऑफिशियल एंट्री आहे ती जमा करायची आहे। कमिटीच्या माध्यमातून सूचित केले जाते की आपली जी ऑफिशियल एंट्री जी आहे ती जमा करायची आहे। चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे।
सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि दोन टीमचे 12 खेळाडू कृपया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारे वेळ वाया न घालवता मित्र अप्रतिम स्पर्धेचे आयोजन पाहायला मिळते. सलग ही चौथा दिवस चालू असलेली स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीचा खेळ या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खास करून आपण पाहिले तर स्वर्गीय कैलासवासी निर्मलाताई क्रीडांगण विश्व वसुंधरी या गावासाठी ही एक चांगली पर्वणी आहे. चांगला ग्राउंड आहे. निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच या भिवंडी कल्याण मध्ये असे ग्राउंड आजवर आता पाहायला मिळत नाहीये. कारण दोन्ही जे सिटीज आहेत, दोन्ही तालुके आहेत, या विकासाच्या मार्गावरती आहेत आणि ज्या ज्या शहराचा विकास होतोय त्या त्या शहरामध्ये निसर्गाचा वाटोला होतोय असं म्हटलं जातंय. परंतु खूप चांगला ग्राउंड इथं सजलेला आहे. खरोखरच हे पाहताना खूप आनंद होतोय की चारे बाजूला इथं मात्र निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते. बाजूला आपण पाहू शकता नदी आहे आणि या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आपल्याला पाहिलं पिसाने वासुंदरी हे दोन्ही गाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टिटवाले संघाला विनंती आहे की वारंवार सूचित केले जाते. तर थोड्याच वेळात खेळाला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकी सिनियर आणि विकी ज्युनियर निश्चित दोघांच्या नावामध्ये साम्य पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणत असतो की नावामध्ये सर्व काय आहे, परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत. निश्चितच खेळाला सुरुवात होण्यापूर्वी सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय श्रीराम, जय जय श्रीराम या पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा केला जातोय. आमचे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता मनोज भुईर, ज्याने खरोखर क्रिकेट साठी पूर्ण आपला आयुष्य वेचलेला आहे. आज या ग्राउंड वरती सुद्धा त्यांच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी घडत आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चेंडू अप्रतिम हाताला जातोय. ज्या ठिकाणी या मैदानावरती गोलंदाजांना मात्र सलोकी पलकडून सोडलेला आहे सर्व फलंदाजाने, परंतु इथं सुरुवात आगाज प्रशांत यांच्या गोलंदाजीमधून खूप चांगला पाहायला मिळतोय. शांत करून ठेवलं पहिल्या चेंडूवरती, परंतु अजूनही भरपूर खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर निर्धावची होते सांगता पुढील चेंडू या वेळेस सफल झाले होते. हो तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाहीये आणि इथं मात्र आपण पाहिले तर डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न झाला. एक धाव अर्जित केली गेली आहे. एका धावेने स्वतःच आणि संघाचं इथं अकाउंट ओपन केले जात आहे विकी सिनियर यांच्या माध्यमातून.
यस पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय परंतु इथं मात्र पाहायला गेलं तर प्रयत्न खूप चांगला झाला होता. असं वाटलं होतं की झेल घेतलं जाईल की चेंडू सीमा पार होईल परंतु लक फॅक्टर पाहायला मिळते. चेंडू सीमा पार षटकार डावाला आघात सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते. या स्पर्धेचा नियम मित्र आपल्याला पाहायला मिळतोय ड्रेसिंग अँड चेसिंग इज अ कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 12 खेळाडू तुम्हाला ड्रेस कोड मध्ये पाहिजे. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे दिलेला टार्गेट जो आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. या षटकारच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 7 या अंकावरती लागली गेली आहे. निश्चितच एक काल होता एक वेळ होती की 2-2, 3-3 गावं मिळून एखादी टुर्नामेंट करत होते परंतु आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक टीम क्रिकेटचं आयोजन केलं जातंय. जणू काय मी तर म्हणेन या भारत वर्षाला क्रिकेटचा कॅन्सर झालेला आहे. कारण खास करून आपण जर पाहिलं तर भिवंडी असेल कल्याण असेल या ठिकाणी आपण अंडर 19, अंडर 20, अंडर 22 अशा अनेक संघटना पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती यावेळेस उडवलाय अजून एक धमाका. चेंडू सीमा पार ब्लास्ट केला जातोय षटकारासाठी. क्या बात आहे. पहिल्या चेंडू वरती मी तर म्हणेन कुठेतरी गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली. असं वाटलं होतं की आपली छाप आपला दबदबा इथं मात्र ठेवला जातो का राखला जातोय का परंतु या क्रीडा नगरीमध्ये फलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा केला होता. गती परिवर्तन परंतु गतीवरती नियंत्रण नाहीये आणि वाईटचा इशारा केला जातोय. 51 धावेचा भरणा केला जातोय. धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली जाते. काल आपण एक मॅच बघितली त्याच्यामध्ये तब्बल 122 धावा कुठून काढल्या. म्हणजेच आपल्या डोळ्यावरती विश्वास न बसणारी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली होती. पाहूया पुढील चेंडू यावेळेस क्या बात है तारामंडल में भेज दिया. 6 धावांसाठी षटकार. विकी ज्युनियर आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. निश्चितच आगाज चांगला झाला परंतु त्याचा अंजाम मात्र विकी हा करून देते. गोलंदाजा मस्तकावरती दस्तक देत असताना प्रशांत हा आहे परंतु शांत करता आलं नाही. फलंदाजाला पुन्हा एकदा टर्न होता गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू या वेळेस मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला इथं मात्र रनआउटची संधी चालू आली होती परंतु गुड ट्राय गुड प्रयत्न गुड एफर्ट पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप आपण पाहतोय एकच धाव एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. क्या बात आहे. चांगली सुरुवात इथं मात्र फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस आपण पाहिले त्या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग इज अ कंपल्सरी. ज्या टीमची ड्रेसिंग कंप्लीट नसेल त्या टीमला 2 धावाची पेनल्टी असेल असा कमिटीचा निर्णय आहे. तर इथं 12व्या खेळाडूची जर्सी इथं मात्र आपल्याला पूर्ण पाहायला मिळत नाहीये. महागणपती टिटवाला या संघाच्या 12व्या खेळाडू तो उपस्थित आहे. त्याची जर्सी कंप्लीट नाही आहे. त्या कारणास्तव त्या संघास त्या टीमला 2 धावाची पेनल्टी दिली जाते आणि त्या 2 धावा या अकाउंट मध्ये जमा केल्या जातात. म्हणजेच 21 धावा जमा केल्या पेनल्टीच्या 2 ऍड केल्या म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 या अंकावरती आपण पाहतोय. यस आपण जर पाहिलं ना तर नियमबद्ध जो कोणी इसम असेल तर निश्चित जीवनात त्याचा मित्र म्हणेन खूप गवगवा होत असतोय. आणि इथं मात्र आणि कालच्या सामन्यात आपण जर पाहिलं तर पॅनलाइज केले होते संघांना आणि निश्चितच तेच नियम आजही लागू केले जात आहेत. आणि हे सर्वचे सर्व नियम जे आहेत ते कल्याण जी असोसिएशन आहे संघटना आहे त्यांच्या माध्यमातून लादण्यात येत आहेत. कारण जी कमिटीने आयोजन केलेले आहे त्यांच्या पदरचं काही नाही आहे. जे संघटनेने जे नियम लागू करून दिले असतील तेच लावले जातील. पुढील चेंडू या वेळेस मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु इथं मात्र तसं काही चित्र घडलं नाहीये. निर्धावची झाली सांगता रुपेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिले तर
पेनल्टीच्या ऍड करून 23 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. म्हणजे एक अफलातून सुरुवात पाहायला मिळते. ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळेस येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतो असं नेहमीच म्हटले जाते. परंतु पाहूया, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलतोय, कधी बदलेल सांगता येत नाही. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला पाहूया. मिस टाइम आहे परंतु सेफ लँडिंग होईल. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर काही घडत असताना पाहायला मिळाले. एक कॅच अशी आपण पाहिली की ती डोळ्यांवरती आपण विश्वास ठेवू शकत नाहीये अशा पद्धतीची ती झेल कलेक्ट करताना पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये एका गोलंदाजाने एका मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 4 फलंदाज बाद केले होते. आणि दुसऱ्या मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये एकही धाव न करता 5 गडी बाद केले होते. म्हणजे जर भरपूर काही कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. एकाच फलंदाजाने काल आपण जर पाहिले तर 50 ही कंप्लीट केली होती. म्हणजे सर्वच्या सर्व क्रिकेटमध्ये सौंदर्य कालच्या दिवसामधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. पाहूया आज काय घडतंय. यावेळेस पवित्रा चेंज केला होता. हवं तसं एक्झिक्यूट करता आलं नव्हतं, परंतु झेल घेण्याचाही इतशा अवसर साधून आला होता. कंप्लीट करता आलं नाहीये, जीवनदान दिले जाते. आणि दरम्यान आपण पाहिल्या तर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने 25 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहे. निश्चित आपण पहिल्या ओव्हर मध्ये धावा भरपूर खर्च झाल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये रुपेश यांनी मात्र रोख लावलेली आहे धावांवरती. इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक झेल घेण्याचाही मानस निर्माण झाला होता, परंतु असं काही घडलं नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र कोण थांबेल या वाघाला, यानेही धाडून दिलं. पुन्हा एकदा चेंडू सी मार्शे बार. बिग हिट, लॉंग लॉंग बिग बिग वे शटदार. विकी ज्युनियर दाखवून देतोय आज माझा दिवस आहे आणि मी माझ्या दिवसामध्ये माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. 4 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. कुठेतरी असं वाटलं होतं की धावसंख्या थांबलेली आहे आणि गोलंदाजाची प्रशंसा केली, जणू काही नजर लागली. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडूची गती कमी केली होती, समोर ठेवला होता, परंतु इथं मात्र ऑन साइडला येतोय. थोडीशी गपलत पाहायला मिळाली. 3-3 शतरक्षक झपावत, परंतु चेंडू काय हाताला लागत नाहीये. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 33 धावा बोर्ड पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 33 धावा धावफलकावरती. एक षटकाराने या ओव्हरचा जो मजा होता तो क्रिकेट करताना पाहायला मिळाला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडस फंबलिंग पाहायला जरूर मिळालं, परंतु लगेच कव्हर केलं आणि एकच धाव खर्च केली. एका धाव्याने 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं इथं संपन्न होत असताना पाहायला मिळते. 4 षटकांचा मित्र सामना आहे. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती गणल्या गेल्या आहेत. काल आपण पाहिलं तर पहिला सामना खेळला गेला होता, त्याच्यामध्ये 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु तेही अचूकरित्या पूर्ण केलं होतं. म्हणजे या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये आपण कुठली धावा सेफ असेल असं वर्तवू शकत नाहीये, कारण दोघांनाही संधी समान असते. खास करून या टुर्नामेंट साठी 70 जे बॉल यूज केलेला आहे त्यांचा स्लोगनच आहे लगातो 6. आणि सिक्सरांचा पाऊसच जणू काय पडत आहे या मैदानावरती, या क्रीडा नगरीवरती. आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये या ग्राउंडची जी खेळपट्टी आहे ती नवीन बनवलेली आहे आणि ती पाटापिच एक प्रकारे आपण म्हणतोय. बॉल जास्तीत जास्त स्किट होत आहेत, बॅट वरती झटकन सपकन येऊन जात आहेत, म्हणून फलंदाजाला खेळण्यासाठी कुठेतरी एक चांगली जागा निर्माण होते. वसंत बघूया शांत ठेवतो की फलंदाजाला. या वेळेस टॉपेज होता, परंतु एकच धाव घेतली झाली, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने आपण पाहिले तर धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विकी ज्युनियर 28 धावांवरती नाबाद खेळतोय. कारण आपण विचार केला तर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 बिग हिट मोठे फटके षटकाराच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
आणि ही जी खेळी बघण्यासाठी प्रेक्षक राजा मैदानावरती युट्यूबच्या माध्यमातून मनोरंजन आनंद लुटत असतोय। या वेळेस स्लोअरचा मारा मिस टाइम आहे, पाहूया स्वतः गोलंदाज त्याच्या खाली, आता मात्र चुकी नाहीये, पहिला गडी पहिला हादरा इथं मात्र लागताना दिसतोय। खास करून आपण जर विचार केला तर स्पार्टन सांगे या संघास क्या बात आहे, खूप चांगली सुरुवात केली। मागच्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी थांबवलं होतं धावफलक, आणि या ओव्हर मध्ये सुद्धा आपण पाहतोय की वसंत यांनी मात्र फलंदाजांना शांत करताना पाहायला मिळते। परंतु मित्र म्हणेन आज दिवस विकी ज्युनियरचा आहे। विकी असं जेवढी तुम्ही स्ट्राईक द्याल तेवढं तुमचं धावफलक धावता धावता अधिक चांगल्या पद्धतीचा सजलं जाईल। कारण असं म्हटलं जाते की तुम्हाला जर उद्याचा डोंगर रचायचा असेल तर आज ते मोठे फटके खेळून त्या डोंगराचा तुम्हाला सिलेदार बनायचा आहे। त्याच्यासाठी विकी ज्युनियर हा खरोखर सिलेदाराप्रमाणे एक ताठ मानेने ताठ बानेने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडतोय। मनोज इथं मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू स्क्वेअरच्या माध्यमातून पाहायला मिळते। निश्चितच मनोज नावाचे आज भरपूर लोक या ठिकाणी दिसत आहेत। खास करून आमचे मेन पंच त्यांचं नावही मनोज आहे, आणि मी स्वतः समालोचक मनोज ठाकरे माझंही नाव मनोज आहे, आणि गोलंदाज करतोय त्याचंही नाव मनोज आहे। मित्रांनो, नावामध्ये सर्व काय परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं आहे। या वेळेस अप्रतिम फटका खेळून काढलेला आहे, ऑन साइडला एक धाव कंप्लीट केलेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर विकी ज्युनियर या वेळेस स्ट्राइक वरती येतोय, आणि जेवढी स्ट्राइक या फलंदाजाला दिली जाईल तेवढं निश्चितच सांगे संघास खूप चांगला असेल। क्रिकेट निश्चितपणे भरलेला खेळ आहे, नो डाऊट, बट चांगली फलंदाजी करतोय। या वेळेस पाहू शकता आपण उंची तर गाठलेली आहे, लांबी गाठेल का, परंतु इथं मात्र नामी संधी चालून आली होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु ती हुकवली, ती चुकवली नाही, तर मात्र जीवनदान दिलं जातोय। स्फोटक फलंदाज विकियास जेव्हा जेव्हा फलंदाजांना मात्र जीवनदान दिला जातो तेव्हा तेव्हा त्याची ताकद ते आहे ते द्विगुणित होत असताना पाहायला मिळते। आपण जर पाहिले तर विजय विकी ज्युनियर याने तर आपली ताकद दाखवलेली आहे, त्यातल्या त्यात त्यांना जीवनदान। पाहूया पुढील चेंडू वसंत, या वेळेस मिस टाइम आहे, सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही, परंतु किती धावा घेतल्या जातील हेही पाहण्यासारखं राहील। एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे। एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते, आपण पाहू शकता 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत। आपण पाहू शकता पहिल्या ओव्हर मध्ये ज्या धावा खर्च झाल्या त्या कुठे कव्हर होता नाही, तर मात्र पाहायला मिळत आहेत। म्हणून तर क्रिकेट मध्ये खूप आनंद आहे, मनोरंजन आहे। या वेळेस अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय। जणू काय आपण म्हटलं जातं आपल्या भाषेमध्ये जणू काही तो बुंद्यात मारा म्हटलं जातं, तसा चेंडू इथं मात्र हाताळताना पाहायला मिळतोय। 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्रिकेट हा सहकार्याचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे, म्हणून तर म्हटलं जातं की एखाद्या गड्याने जर चुकी केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम दुसऱ्याचं काम असतं ते, आणि ते जिथं पाहायला मिळतंय। कारण पहिल्या ओव्हर मध्ये 23 धावा होत्या, आणि या 2 ओव्हर मध्ये ज्या धावा कमी खर्च गेल्या त्या पहिल्या ओव्हरच्या धावा आता मात्र लेवल केलेल्या आहे। कॅल्क्युलेशन करून ही 2 गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे सादर झालेली आहे। तिसरा अर्थात आता मात्र येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील। तर संघनायकाला विचार पडलेला कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा आहे, यास विशाल यास दिलेला आहे। निश्चितच विश्वास टाकलेला आहे संघनायकाने विशाल याच्या खांद्यावरती। जेव्हा जेव्हा आपल्यावरती जो दुसरा कोणी विश्वास टाकत असतो त्यावेळेस त्याच्यावरती पात्र जर तुम्ही ठराल तर तुमच्या नावाचा गवगवा नेहमीच पाहायला मिळतंय, आणि या गोष्टीसाठी सातत्य असणं खूप गरजेचं असतं। कारण असं म्हटलं जाते की पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडतंय, परंतु त्या पाण्याच्या थेंबाला सातत्य हवं लागतंय, आणि सातत्य तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुमच्या नावाचा डंका चहूबाजूने वाजेल। पाहूया चालू असलेला सामना आपण पाहतोय, स्पार्टन सांगे वर्सेस महागणपती टिटवाला। नाणेफेक अरुण प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते। स्पार्टन सांगे यावेळेस उडवलाय, व्हाट अ शॉट, चेंडूला फेकून दिला कुठेतरी लांब पल्ल्यामध्ये, प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये बिग हिट षटकार। यस, इथं मात्र पवित्रा चेंज करतोय मनोज। टरबूजों को देख के खरबूजा भी रंग बदलता है असं म्हटलं जाते। चांगली सुरुवात आहे, त्यातल्या त्यात हात धुण्याचं काम मनोजी करतोय।
या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विशाल काय मोठा फटका खेळून इथं मात्र 6 धावा जमा केलेल्या आहेत धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता टॉपेज आणि इथं मात्र फलंदाज बाद होते. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 44, 44 धावा ऑन बोर्ड. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना विशाल पाहायला मिळतोय आणि असं म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतोय का षटकाराचा धक्का ना लगेचच कमबॅक विकेटची प्राप्ती करत असताना पाहायला मिळतोय. पाय उचलून टाकण्यासाठी इथं विवश झालेला पाहायला मिळतोय विशाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश येतोय. आपण जर पाहिलं तर मनोज यांनी सुद्धा सुरुवात केली होती, परंतु इथं मात्र आपण मागील चेंडू जर पाहिलं ना थोडी गती प्राप्त करून तिथं बाउन्सर टाइपचा चेंडू हाताळला होता. पूर्णपणे एक्झिक्युटिव्ह करता आलं नाही या फलंदाजाला आणि बॅटची टॉपेज आणि जो आक्रमक रूप धारण करत चालला होता तो म्हणजे मनोज डगावच्या आसराला जाताना पाहायला मिळतं. यावेळेस उमेश येतो मैदानाच्या आतमध्ये डावाला आवरण्यासाठी शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विशाल यांच्या माध्यमातून. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा घेता येत नाहीये. कर्मकुशलता अर्पण करते का चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करतोय विशाल. यानंतर होणारी मॅच वॉरियर्स मांडा वर्सेस खडे गोलिवली. दोन्ही संघाच्या कप्तानला विनंती आहे की आपण या टॉस साठी पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. याच्यासाठी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यावेळेस पंचिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झाला आणि इथं मात्र अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. निश्चितच मगासपासून आपण एका गोष्टीची चर्चा करत होतो की विकी ज्युनियर जेवढी चान्स मिळली जाईल, स्ट्राईक जेवढी मिळाली जाईल तेवढ्या धावा तुमच्या धावफलकावरती लागल्या जातील. परंतु इथंही मोह आवरता येत नाही फलंदाजाला. मी करू शकतो, मी बनू शकतो, ही वृत्ती प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. म्हणून तर आपण पाहतोय की इथं बॅक टू बॅक आता मात्र 2 गडी बाद झालेले आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय मनोज आणि उमेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रांजल मताने इथं मात्र फलंदाजी करावी लागेल. ज्या धावांचा योग पहिल्या ओव्हरमध्ये होता तो मात्र योग इथं उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळते एका प्रकारे विचार केला तर. आणि या ओव्हरचं खास वैशिष्ट्य पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं, दांबून ठेवलं, थांबून ठेवलेलं आहे धावफलकाला. यावेळेस मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. नाही इथेही जेलच्या सुरुवात होते, फलंदाज बाद. क्या बात आहे, काय होतं या मैदानाच्या आतमध्ये. खास करून आपण विचार केला स्पार्टन सांगे संघाच्या माध्यमातून एका बाजूला एक धुरंधर पहिल्या चेंडू पासून एक चांगली फलंदाजी करतोय, त्या फलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईकला ठेवलं जाते. याला रणनीती म्हणावी की आपण प्रत्येक फलंदाजा योगाने मी करू शकतो ही वृत्ती बनावी. आपण जर पाहिलं तर छोट्याशा मावल्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कितीक तरी गड किल्ले जिंकले. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टरचा जो असेल तो गनिमी कावा. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला ते गनिमी कावा आखता आलं पाहिजे. एक धाव करून फक्त ज्युनियर विकी असं स्ट्राईक देणं गरजेचं होतं, पण तसं ह्या कुठल्याही फलंदाजाला करता आलं नाहीये. मनोजाने एक षटकार लगावला, त्यानंतर लगेच बाद झाले, त्यानंतर उमेश बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत बाद झाले, प्रांजल बाद झाले आणि इथं मात्र पाहू शकता आपण जयेश येतोय. आता मात्र जास्त काही चेंडू उडलेले नाहीत, जे काय करायचं ते जयेशलाच करायचं आहे. स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये हातचं सरून पलत्याच्या पाठी मागे लागण्यासारखं होईल. तर पाहूया जयेश मात्र विशाल यांच्या गोलंदाजीला कशा प्रकारे सामोरं जाईल, कशा प्रकारे खेळ केला जाईल. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस मात्र चेंडूचा पाठलाग करायचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु उजवी सोडून जाणार हा चेंडू विशाल यांचा पाहायला मिळतोय. संपूर्ण ओव्हर खूप चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेस सिक्सर येतोय त्यावेळेस निश्चितच मनामध्ये कुठेतरी धडधड आणि आपण पाहतोय मानसिकतेवरती कुठेतरी दडपण येत असतो, परंतु तसं काही चित्र न घेता आपण जर पाहिलं तर विशाल यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडूला कलेक्ट जरूर केला, परंतु इथं मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळालं
आणि एका धाब्याचं दुसऱ्या धाब्यामध्ये लगेच परिवर्तन पाहायला मिळालं। या दोन धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय। धावसंख्या आपण पाहू शकता 47 47 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतंय। पहिल्या ओव्हर मध्ये 23 धावा तर बाकीच्या 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 24 धावा जमा केल्या। म्हणजे पाहू शकता क्रिकेट कशा प्रकारे आहे, भविष्यवाणी करणं चुकीचं नेहमीच ठरत असतं हे पाहायला मिळतंय। तर चला लगेच वॉरियर्स मांडा वर्सेस खडे गोलिवली दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी मित्रो आपण अप्रतिम स्पर्धा ही पाहतोय। ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2024 चा महासंग्राम मित्रो पाहायला मिळतोय। ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री या संघावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते। वासुंद्री गावचे विद्यमान सरपंच सो वनिता रवींद्र जाधव तसेच उपसरपंच सन्माननीय दीपक गौरू कांबले यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते, खेळायला मिळते, अनुभवायला मिळते, आनंद करायला मिळतोय। तर या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खास कर ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री या सर्वच्या सर्व मेंबरच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 48 धावांचं टार्गेट आहे। 24 चेंडूमध्ये ते 48 धावा कंप्लीट करायचे आहेत महागणपती टिटवाला या संघास। बोल्ट इक्वेशन डबल आहे। आपण जर पाहिलं तर ही खेळपट्टी जी आहे ना ते वारंवार आपण म्हणतोय की फलंदाजांना साथ देणारे आहे, परंतु गोलंदाजाने निश्चय केला, जिद्दीचा दिवा हृदयामध्ये जर पेटवला तर निश्चितच चांगलं काम तुमच्याही हातून होऊ शकतोय। याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये खास करून आपण पाहिलं तर रुपेश, वसंत आणि विशाल या 3 गोलंदाजांनी दिलेला आहे। माझ्या एका गडाने कुठेतरी चुकी केली, परंतु त्या चुकीला कुठेतरी मागे सर झाकत आम्ही चांगला काम करू शकतो हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेलं आहे। आता मात्र विजयाचं जे समीकरण आहे ते 48 धावांचं आहे। तर या 48 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील हे येणारा काल सांगून जाईल, परंतु पहिल्या चेंडू पासून जर चांगली गोलंदाजी झाली तर मी तर म्हणेन स्पार्टन सांगे हा कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळाली विकी ज्युनियर यांची तसाच एखादा जर खेळाडू लागला तर निश्चित 48 धावा कुठेतरी कमी पडल्या जातील। यानंतर होणार सामना वॉरियर्स मांडा वर्सेस खडे गोलिवली। प्लीज वारंवार आपणास सूचित केले जाते की या नाणेफेकीसाठी चला लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर महागणपती टिटवाला या संघाचे सलामीची जोडी स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचं आहे। इथे चॉईस बॉल नाही आहे याची नोंद घ्यायची। आपण वारंवार एक गोष्ट सांगितली जाते, पंच जे चेंडू देतील त्या चेंडूवरती तुम्हाला खेळ करायचा आहे, कारण या स्पर्धेसाठी यूज केलेले जे चेंडू आहेत ना 70 या कंपनीचे आहेत आणि खरंच खूप चांगली कंपनी आहे, कारण या कंपनीचे चेंडू तुम्हाला खराब पाहायला मिळत नाही आहे। आजवर आतापर्यंत आपण ज्या कंपनीच्या चेंडूंवरती खेळ करत होते त्याच्यामध्ये तुम्हाला दर 1 2 3 बॉल नंतर कुठेतरी कट असेल, कुठेतरी नरम असेल, अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळत होते, परंतु 70 असे कंपनी या वर्षाच्या हंगामामध्ये की खूप चांगले चेंडू त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांचा स्लोगनच आहे लगातो 6 आणि सिक्सरांचा पाऊसच आपण पाहायला मिळत आहे या क्रीडानगरवरती। खास करून आपण विचार केला तर स्वर्गीय कैलासवासी निर्मलाताई क्रीडांगण पिशे व वासुंद्री या 2 गावांसाठी मित्रमंडळी वरदानच आहे, कारण आज भूमाफियाने पूर्ण गावाच्या गाव गिल्याला सुरुवात केलेली आहे। अहो तुम्हाला लंगडी खेळण्यासाठी जागा नाही, आपण जर भिवंडीमध्ये जर पाहायला गेलं तर गल्लीमध्ये गाडी फिरायला जागा नाही आहे, एवढं भूमाफियांचा मित्रमंडळींना तांडव माजवलेला आहे। आणि अशा परिस्थितींमध्ये या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही खेळपट्टी पाहायला मिळते, मनाला खूप सुखद आनंद मिळतोय। तर चला लगेच खेळाला सुरुवात करायची आहे। पहिले 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करत नाहीत तर जो आउटफील्डचा अतिरिक्त खेळाडू इनफील्डच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा लावला जाईल। आताच्या घडीचा आपण तो नियमच आहे आणि त्या नियमानुसार आपण चालत आहोत। काल बदलते, वेळ बदलते, तसं नियम बदलतात, आपणही त्यांना फॉलो करूया। गोलंदाज या वेळेस पहिला चेंडू अप्रतिम हाताला जातोय। यस
बल्ला तेरे हात में तो काहे टांग अडाई आणि पायचीच्या स्वरूपात इथं मात्र फलंदाज होतोय बाद. यस पंचांचा निर्णय अंतिम राहील. निश्चितच ज्यावेळेस LBW हा विकेट द्यायचा असतो त्यावेळेस पंचांच्या मनामध्ये एक चित्र निश्चित उभं राहतं की चेंडू कुठे पिच झालेला आहे, चेंडूची हाईट किती आहे आणि या सर्व गोष्टी क्षणात तपासून लगेचच निर्णय द्यायचा असतोय. आणि याच्यामध्ये अप्रतिम पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय मनोज भोईर सर यांच्या माध्यमातून. 48 धावांचं टार्गेट पहिल्या चेंडूवरती बिग विकेट प्राप्त केला जातोय. वसंत या गोलंदाज मनोज या गोलंदाजाच्या माध्यमातून नवीन फलंदाज वसंत येतो मैदानाच्या आतमध्ये. विशाल आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाली होती. पहिल्या गडी 0 या धावसंख्येवरती बाद होते. खास करून आपण विचार केला तर महागणपती टिटवाला या संघाच्या माध्यमातून डावाला सावरावं लागेल, डावाला आवरावं लागेल वसंत आज, कारण 48 धावा प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा मोठा फटका तुम्हाला मॅच मध्ये बनवून ठेवेल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या मधून चेंडू मात्र जातो सीमा पार, येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पहिला गडी बाद झाला विशाल. आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु फलंदाजीमध्ये काही खास करता आलं नाहीये, कारण मनोज यांची खरोखर चांगली गोलंदाजी पहिल्याच टप्प्यावरती पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं वसंत येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दाखवून देतोय की मी मारू शकतोय आणि चौकार त्यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. मनोज टन होते गोलंदाजी मार्क वरती. आशा आकांक्षा जिद्द ह्या ज्या स्लोगन आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथं मात्र नामी संधी चालून आली होती. जिद्दीने क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु आपण पाहिलं तर काही क्षणात ती झेल किपरच्या हातामध्ये इथं पाहायला मिळाली, परंतु ती कन्वर्ट करता आली नाहीये. आणि नेहमीच आपण पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात हुशार खेळाडू जर असेल तर त्याला आपण किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय, आणि सर्वात हुशार खेळाडू जर चुकी करत असेल तर संघाला किती मार्क पडेल. इथं मात्र आपण पाहिलं तर बिमर चेंडू हाताला जातोय. चुकी आणि चुकी पाहायला मिळते. निश्चितच नो बॉलचा इशारा केला जातोय. या चेंडूवरती मिळतोय पंजा. 5 धावा. 5 धावाने आपण पाहू शकता धावफलक 9 या अंकावरती पोहोचले गेले आहे. मी नेहमीच म्हणत असतो की तुम्ही किती धावा जमवल्या याला महत्व तर भरपूर आहे, परंतु तुम्ही धावा किती वाचवता याला खूप महत्व आहे. एक चेंडू तुम्हाला फुकून टाकावं लागतंय, विचार करून टाकावं लागतंय, परंतु इथं मात्र खराब हातांनी वेग प्राप्त करून द्यायच्या नादामध्ये आपण बिमर चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळेस वाड शॉट. चेंडू पडल्यानंतर त्याला पिक केला आणि चेंडूला इथं मात्र फेकून दिलं सीमार्श बाहेर. चौकार. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या चौकाराच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी समोर ठेवला होता. क्षेत्राचे आहे त्या ठिकाणी तो पाहूया काय घडतंय. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय, परंतु रनिंग खूप चांगली पाहायला मिळाली. हरडांच्या पावलामध्ये या 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. या 2 धावेने धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहतोय की 15 धावा धावफलकावरती जमा केल्या. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस सफल झाले, क्रॉस झाले आणि इथं मात्र गॅप शोधलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमार्श बाहेर येतोय. अजून एक क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. धावसंख्या जर पाहिली तर आपण धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा ऑन बोर्ड. क्या बात आहे. 48 धावांचं लक्ष असताना त्यातल्या 19 धावा इथं कंप्लीट केलेल्या आहेत. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 23 धावा खर्च झाल्या होत्या आणि आता या दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं 23 धावा जरी असल्या तरी या ओव्हर मध्ये 19 या कमी जरी असल्या तरीही
सेकंड इनिंगला मात्र आपल्याला टार्गेट असतं की आपल्याला या टार्गेटनी धावा कंप्लीट करायच्या आहेत. 12च्या सरासरीने चालायचं होतं. आता मात्र धावा 19 बनल्या म्हणजे अतिरिक्त 7 धावा इथं मध्ये एक्स्ट्रा जमा केलेल्या आहेत. आता उर्वरित आपण जर पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जर विचार केला तर अजूनही आपल्याला पाहायला मिळेल 29 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू म्हणजे समीकरण थोडंसं जवळ आलेलं आहे. जिद्दीने चिकाटीने संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जिद्दीचा दिवा तुमच्या हृदयामध्ये पेटून ठेवावा लागेल की मी माझी जी ओर आहे ती कमी रनांची कशा प्रकारे हाताळेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. योगेश येतोय नवीन गोलंदाज. योग्य ती ओर हाताळेल का हे पाहण्यासारखं आहे की या उलट बेखौफ मनसक्तपणे वसन मात्र शांत राहून गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडलं जाते. त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय की 18 धावा धाव फलकावरती वैयक्तिक नाबाद ठोकताना पाहायला मिळतंय. होऊया प्रशांत या वेळेस स्ट्राइक वर देते. डावकऱ्या शैलीचा हा फलंदाज याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. क्षमतेवर ते कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. ती दर्शवावी लागेल ज्या पद्धतीने वसंत चांगली कामगिरी करतोय. टार्गेट जरी प्रति ओव्हर मागे 12चा असेल तरी लवकरात लवकर सामना कशा प्रकारे संपवला जाईल याकडे लक्ष दिलं जाते. खास करून आपण पाहिलं तर महागणपती टिटवाला या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून खास करून वसंत यावेळेस प्रशांत येतोय. गोलंदाजीच्या मार्गावरती योगेश टर्न होतंय. गोलंदाजी मार्गावरती पाहूया पुढील चेंडू या वेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. निश्चितच वसंत यांचा स्ट्राइक देण्याचा इथं मनसुबा आखलेला आहे. एक हुशारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं खास करून प्रशांतच्या माध्यमातून की क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो की एखाद्या फलंदाजाचा दिवस असेल मग त्याला कसे तुम्ही चेंडू हाताला तो मात्र सीमारेषेचं दर्शन दाखवते. परंतु एखाद्या क्षेत्ररक्षणाचा दिवस खराब असेल मग त्याला कुठेही तुम्ही लावा चेंडू मात्र त्याच्याच मागे लागला जातोय आणि तो मनामध्ये करतोय माझ्याकडे चेंडू नाही येईल तर बरं आहे. परंतु असं चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस आपण पाहिले तर लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन ज्या वेळेस असतंय त्या वेळेस फिल्डिंग प्लेस मध्ये सुद्धा तुम्हाला व्यूहरचनेमध्ये बदल पाहायला मिळतोय आणि गोलंदाजालाही कुठेतरी लयबद्ध गोलंदाजी करण्यामध्ये विघ्न नेहमीच पाहायला मिळत आहेत. कारण वारंवार तुमची साईट आहे ती चेंज करावी लागते. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये असते की मला हा चेंडू टाकायचा आहे आणि ज्या वेळेस फलंदाज चेंज होतोय त्यावेळेस पुन्हा एकदा ते माइंड डबल रीड करावं लागतं. आता मला माझा पवित्र आहे तो चेंज करावा लागतंय. अशामध्ये कित्येक गोलंदाज फसून जात आहेत. चला वेळ कमी खर्च करा प्लीज. सहकार्य करायचं आहे. आपण मोठी टुर्नामेंट खेळत जायचं भान ठेवायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्क वरती योगेश या वेळेस आपण पाहिलं तर याकडल्यांचा चेंडू पाहायला मिळाला होता. क्या बात आहे. बॅटच्या टोला इथं मात्र चेंडू ब्रश होते आणि चेंडू खेळपट्टीच्या जवळपास थांबला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. डॉटची होते समाप्ती. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकता. धावफलकावरती 20 धावा लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 48 धावांचं लक्ष स्पार्टन सांगे या संघाने 4 षटकांमध्ये 47 धावा जमून 48 धावांचं लक्ष ठेवलं. महागणपती टिटवाला याने पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगल्या धावा जमा केल्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. चेंडू जाईल का सीमा पार. यस चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. यस 6 धावाने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 26 धावा ऑन बोर्ड. 48 धावाचं लक्ष. इथं मात्र किती वेळ शांत तुम्ही ठेवू शकता वसंत यास. शांत नावामध्ये आहे शांतता परंतु कर्मामध्ये मात्र आक्रमकता पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं जातं गीतेमध्ये की ज्याचे कर्म श्रेष्ठ तोच श्रेष्ठ ठरतोय. श्रेष्ठत्व दाखवतोय वसंत. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश टर्न होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट घेण्याचा प्रयत्न पाहूया. उंची जास्त लांबी कमी गाठली जाते. परिणाम स्वरूप आता मात्र कुठेतरी वसंत शांत करण्यामध्ये योगेशास यश प्राप्त होते. क्षेत्ररक्षण अफलातून क्या बात आहे. खूप चांगली कॅच पकडता पाहायला मिळाली. सूरज जातोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
उमेश यांची प्रशंसा करावी लागेल, कारण खूप दुरून रनिंग कॅच पकडताना पाहायला मिळाले. कारण महत्वाचा खेळाडू आहे, कॅच घेणं किती महत्वाचं आहे हे जाणून स्वतःची तमान बाळगता त्या झेलकडे सरसावले ना, अंतिम क्षणापर्यंत ध्येय जे गाठलं होतं ते ध्येयाचा इथं पूर्णपणे फुल स्टॉप देत असताना वसन यांना मात्र माघारी धाडलं. पाहूया, सूरज येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र पाण्यासारखं राहील की आता गोलंदाजाला मात्र चान्स मिळालेले आहे मॅच मध्ये वापसी करण्याची, परंतु आपण पाहतो की 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या. आतापर्यंत धावफलकावरती पाहिल्या तर 26 धावा लागलेल्या आहेत. दुसरा ओव्हर चालू आहे, म्हणजे जे कॅल्क्युलेटेड धावफलक आहेत ते कुठेतरी महागणपती टिटवाळा संघाने गाठलेला आहे, परंतु याला कुठेतरी रोख लावा लागेल. गोलंदाज हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. खाली रिजन मध्ये आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट केली. इथेही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेने 27 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले जाते. वॉरियर्स मांडा वर्सेस खडे गोलिवली. यस, या ठिकाणी वॉरियर्स मांडा संघाचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खडे गोलिवली या संघाला विनंती आहे की आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे आणि आजच्या दिवसामध्ये जे जे संघ इथे खेळतील त्या संघांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळेस टॉस साठी याल त्यावेळेस आपली ऑफिशियल जी एंट्री आहे ती बरोबर घेऊन यायची आहे. चला, वेल कमी खर्च करायचा आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये अंतिम सोहळ्यामध्ये पोहोचलेला संघ कालच्या दिवसामधून आपण पाहिल्या कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम मॅच रंगली गेली. एलकुंदे हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि कालच्या दिवसामधून आपण जर पाहिलं तर आरडी किरवली हा संघ क्वालिफाय झाला होता आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल तो आरडी किरवली या संघासमोर या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळेल. आजच्या दिवसातील घमासानामधून पाहायला मिळेल. बोलूया खेळाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. योगेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ऑन साइडला हवं तिथं फटका खेळायचा होता, परंतु चेंडू तिथं गेला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथं पम्बलिंग पाहायला मिळते. लेझी क्रिकेट आणि एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये पाहता पाहता रूपांतर करताना पाहायला मिळते. एकतर पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा, अशा चुका निश्चित आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणाला शेवटच्या मोमेंटला कुठेतरी घातक ठरत असतात. आपण पाहिलं तरी 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर जाऊन पोहोचते 29. अजूनही आपण विचार केला 2 ओव्हरचा खेळ इथं मात्र शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 19 धावाची गरज आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग इज अ कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला या धावा पूर्ण कराव्यात लागतील. 12 चेंडूंमध्ये 19 ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत. 48 धावांचं टार्गेट दिलं होतं. 2 ओव्हर मध्ये आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. महागणपती टिटवाळा या संघाने महाकाय फलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळाले योगेश यांच्या माध्यमातून आणि तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. दीपेश हा षटक खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. इथनं जर कमी धावा खर्च केल्या तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला प्लॅटफॉर्म तयार होईल, परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता चांगला फटका खेळलेला आहे. समोरच्या दिशेने एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. दीपेश निश्चितच पाहण्यासारखं राहील की पहिल्या चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता, पण त्याहून अधिक चांगला फटकाही खेळला गेला. धावांवरती रोख लावणं गरजेचं आहे. तुम्हाला अजूनही मित्र म्हणेन 18 धावा डिफेन्स करायचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादी एक मॅजिकल गोलंदाजी हाताळणं गरजेचं राहील, खास करून या सामन्याला स्पार्टन सांगे या संघाला थांबवायचा असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस आपण पाहू शकता ऑन साइडला स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली.
परंतु अतिशय क्विकली थ्रो केलेला आहे. जसा चेंडू हातामध्ये आला तसाच एका ऍक्शन मध्ये चेंडूला मात्र फेकून दिलं. त्या कारणास्तव आपण पाहतोय की एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 31 धावा लागल्या जात आहेत. आपण पाहतोय की पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 10 धावा पाहायला मिळाल्या. तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की 2 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी होती, पण आपण पाहतोय अतिशय तेज तर्रार चेंडू. इथं थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. निश्चितच तुमच्याकडे फील्ड प्लेस जो आहे ना, तो मुद्दा तो खूप महत्वाचा असतोय आणि त्यामध्ये तुम्ही जर प्रावीण्य मिळवलं तर निश्चित तुमचा संघ चांगली कामगिरी करू शकतोय. या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅट तुम्ही जर अव्वल दर्जाचं काम कराल त्यावेळेस कुठेतरी तुम्ही फायनलची टीम म्हणून संबोधाल. परंतु इथं मात्र तसं काही घडत नाही आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षणाच्या आवाक्या बाहेर. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 35 धावा. आपण क्षेत्ररक्षणाचा विचार करत होतो. जेवढं तुमचं क्षेत्ररक्षण पॉवरफुल तेवढी तुमची टीम पॉवरफुल. म्हणजे तुम्ही धावा किती बनवता याला खूप महत्व असतं, परंतु धावा तुम्ही किती वाचवता याला त्याहून अधिक महत्व असतं. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. चांगला फटका सजवलेला आहे. खाली रिझन आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चेंडू जोपर्यंत कलेक्ट केला जाईल अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचा. 37 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. 48 धावांचं लक्ष. अजूनही 11 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये फक्त आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण 7-11. 7-12 सर्वांच्या आवडीचा विषय आहे, परंतु इथं मात्र समीकरण 7-11चं आहे. पाण्यासारखा राहील. हा चेंडू कशा प्रकारे हाताला झाली तर जर एखाद दुसरी धाव खर्च केली तर शेवटच्या ओव्हरला मात्र खूप मजा येईल. पाहूया, एक मोठा फटका खेळला जातोय. इथं मात्र सरळ निघून जातोय इष्टकाच्या हातामध्ये. बॅटची हलकीशी कडा. फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 48 धावा तुम्हाला करायच्या आहेत. धावफलकावरती आपण पाहिल्या तर पहिल्या इनिंग मध्ये 47 धावा जमा केल्या होत्या. 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं महागणपती टिटवाला या संघासमोर. आणि आता मात्र आपण पाहतोय अंतिम ओव्हर मध्ये खेळ येऊन पोहोचलेला आहे. चला स्पीडअप करायचं आहे. मीटिंग घ्यायची नाही आहे, कारण आजचा शेड्यूल आपल्याला मित्र आजच पूर्ण करायचा आहे, कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. स्पार्टन सांगे संघाने आपण पाहिलं तर 48 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण जे उरलेलं आहे ते म्हणजे 11 धावांचं. म्हणजे आता धावा किती झाल्या याला फारसं महत्व उरलं नाहीये, परंतु आता धावा किती हवेत याला खूप महत्व उरलेलं आहे. आपण म्हणतो उलटी गिनती चालू, तशा प्रकारचं इथं चित्र मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण वारंवार वॉर्न करायचं आहे. यानंतर होणारा सामना वॉरियर्स मांडा वर्सेस खडे गोलिवली या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. ही एक मॅच खूप चांगली पाहायला मिळेल, टफ मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आलेली एक चांगली मॅच, टफ एन्काउंटर ज्याला म्हटलं जातं असं पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अतिशय ताकदवार तुल्यबल्ले आहेत. कुठला संघ आपली ताकद इथं मात्र झोकून देतोय, आपली ताकद दाखवून देतोय ही पाहण्यासारखं राहील. उलव्या खेळाकडे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकी विकी गोलंदाजी मार्क वरती इथं मात्र तयार होते. आपण पाहिलं तर ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. इथं महागणपती टिटवाला या संघाची ड्रेसिंग अनकम्प्लीट पाहायला मिळाली, त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी लागली गेली. त्या 2 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतील या मॅच मध्ये. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. स्क्वेअर गंपारच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते.
निश्चितच फुलटॉस मध्ये आपण जर नेहमी पाहतोय की लोअर फुलटॉस, हाय फुलटॉस, मिडल फुलटॉस, आणि ज्यावेळेस हाय फुलटॉस जर येतोय तेव्हा कुठेतरी फलंदाजाला दिक्कत निर्माण होते फटका खेळण्यासाठी, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जशाच तसं खेळ मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू मध्ये 48 धावा करायच्या होत्या. आता मात्र खेळ जवळ आलेला आहे. 10 धाव्यांची गरज आहे आणि 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करा. विकी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहतोय त्याची कडा जरूर लागली गेली होती, परंतु जिथं फटका खेळायचा होता तिथं काही गेला नाही आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे सरकते. 39 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 9 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4-9 असं इक्वेशन. अजूनही सामना सोडायला तयार नाहीत कुठलाही संघ. जिद्दीने शर्तीने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हरलो कसा याला महत्व खूप आहे, परंतु मी लढलो कसा याला खूप त्याहून अधिक चांगला महत्व आहे. आणि दोघांचं इथेच्या लढणं, दोघांचं झगडणं हे खूप चांगलं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खराब चेंडू नो डाऊट. चेंडू फाईटच्या स्वरूपात हाताळला जातोय. पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय. अवंतर एक धाव धावफलकावरती जमा केली जाते. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र आपण जर पाहिलं तर 8 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस चेंडूला टर्न केला, गॅप मध्ये चेंडू जातोय. चेंडू सीमा पार येतोय. एका ब्रँडेड क्वालिटीचा संजीवनी भरणारा हा चौकार. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयाचं समीकरण जवळ आलेलं आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. पहा सामना कुठे होता आणि सामना आता मात्र कुठे आलेला आहे. 4 धावांची आवश्यकता, 3 चेंडूंचा इथं मात्र खेळ बाकी आहे. प्रशांत बराच काल शांत होता, परंतु एका चांगल्या मुवमेंटला चांगला चौकार खेचून पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करून देतोय. कारण येणारे चेंडू 3 आणि विजयाचं समीकरण 4. 24 चेंडूंमध्ये 48 धावा करायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्यात तर अफलातून फलंदाजी झाली. खास करून विचार केला तर वसंत यांच्या माध्यमातून 19 धावा धावफलकावरती जमा करण्यामध्ये यश निर्माण झालं पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर 10, त्यानंतर 8 आणि शेवटच्या ओव्हरला उरल्या त्या म्हणजे 11 धावा. आणि त्यातल्या आता आपण पाहतोय की 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि विजयाचं समीकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे फक्त 4 धावा विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. प्रशांत सामोरे जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर एक चांगला फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतो की बॅटच्या खाली चेंडू हाताला जातोय. तेच तर्रार गती प्राप्त करून दिली जाते. वेगावरती स्वार होऊन जणू काही गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साइडला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथं मात्र आपण पाहायला गेलतंय तर यास होत्याचं नव्हतं. फलंदाज बाद होतंय रनआउटच्या स्वरूपात. यस आता मात्र करवड बदललेले आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामन्याची रंगत इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू विजयाचं समीकरण 3 धावांचं. एक दुसरी चोटी धाव घेण्याचा इथं मानस आखला गेला होता. आपण जर पाहिलं तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती आता 3 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील हेही पाहण्यासारखं राहील. निश्चित आपण जर ज्या बघितल्या ना पेनल्टीच्या त्या 2 धावा आपण मगाशी विचार केला होता त्या कुठेतरी डोकेदुखी ठरू शकेल महागणपती टिटवाला या संघाच्या. आणि त्याच 2 धावा इथं मात्र कुठेतरी विजयाच्या आड आहेत. एक पाऊल दूर आहेत. पाहण्यासारखं राहील की या 3 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. चेसिंग इज अ कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला 3 धावा कंप्लीट कराव्या लागतील. म्हणजे
तुम्हाला एक मोठा फटका खेळावाच लागेल, गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार खेचून आपल्या सामन्याला इथं मात्र विजयश्री मिळवून द्यावं लागेल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पप्पू, क्या बात आहे, पप्पूला दाखवून द्यावा लागेल, आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल। गोल्डन चौकार की गोल्डन षटकार की विजयाचा शंखनाद फुंकतोय विकी, ज्याने खरोखरच खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आली। एक चौकार जरी लागला असला तरीही बाकीच्या चेंडूंमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे। अंपायर तैयार, फलंदाज तैयार, गोलंदाज तैयार, पाहूया काय घडेल। एक चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता असताना अतिशय कुशल मुवमेंट मध्ये सामना मित्र पाहायला मिळतोय। एकदा जोरदार टाळ्याने या सामन्याचं स्वागत करूया। एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता। स्पायटर सांगे वर्सेस महागणपती टिटवाला मध्ये रंगलेला हा शेवटच्या चेंडूवरती सामना। यावेळेस आपण पाहिलं तर यस यस इथं मात्र वाईट घोषित केलेला आहे। 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती। मित्र म्हणेन नैया डुबाने के लिए दूसरा कोई ने खुद होता है, आणि तसं इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। सर्व काही चांगलं घडून आणलं, शेवटच्या चेंडूवरती वाईट हाताला गेला, त्याच्यावरती एक पलून धाव पूर्ण केली, अशा रीतीने 2 धावा पूर्ण केल्या। चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजे आता एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल। चेंडू जर किपरच्या हातामध्ये डायरेक्ट गेला तर फलंदाज तुम्ही धावू शकता, रन घेऊ शकता, हा या संघटनेचा नियम आहे। तर पाण्यासारखं राहील की आता काय घडेल। दोघांच्या संघामध्ये धाकधुकीचं वातावरण पाहायला मिळते। वेळ कमी खर्च करा, रणनीती जरूर आखा परंतु वेळ कमी खर्च करा। विकी आपण पाहतोय सरळ हाताने चेंडू टाकायचं होतं, परंतु आपण पाहिले तर कुठेतरी व्हेरिएशन बदल आणि वेग प्राप्त करू द्यायच्या नादामध्ये सामन्याला कुठेतरी फसवत नेलं गेलं। वाईट बॉल हाताला गेला आणि त्या चेंडूवरती एक पलून धाव, अशा 2 धावा घेतल्या गेल्या। म्हणजे आता शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते 1 धाव, एक चेंडू एका धावेची गरज। गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय, पाहूया काय घडतंय काय बिघडतंय चेंडूवरती यावेळेस। क्या बात आहे, इथं मात्र पाहता पाहता विजय संपादन केले जाते। सामना बरोबरीने सुटला होता, परंतु एका धावेची गरज, कारण चेसिंग इज कंपल्सरी। शेवटच्या चेंडूवरती इथं मात्र महागणपती टिटवाला 1 धाव कंप्लीट करू शकला नाहीये, आणि आपण पाहतोय निसटता विजय स्पार्टन सांगे हा संघ करतोय। तर चला दोन्ही संघाचे संघनायक वारिस मांडा वर्सेस कडे गोलिवली, दोन्ही संघांना विनंती आहे की प्लीज आपण या नाणेफेकीसाठी। दोन्ही संघ जर उशिरा करतील निश्चितच आपण कमी षटकांचे सामने खेळू, यात मात्र काय शंका नाही, कारण आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे। तर प्लीज दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी। तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, ज्याने खरोखर चांगली सुरुवात करून दिली, दमदार सुरुवात करून दिली, धावफलकाला मात्र मजबूत ठेवलं गेलं। ज्युनियर विकी आपण यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे। निश्चित सिनियर विकीने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली। शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं 11 धावा डिफेन्स करायच्या, शेवटच्या चेंडूवरती खेळ आला गेला आणि मात्र डॉट चेंडू हाताला गेला। तर ज्युनियर विकी आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे। तर या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय ज्ञानेश्वरजी जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खरोखरच आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली, धावफलक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं गेलं आणि आपल्या संघाला इथं मात्र विजय संपादन करण्यामध्ये सिंहाचा मोलाचा वाटा पाहायला मिळाला। विनिंग टीम आपण कुठे जायचं नाहीये, खडे गोलिवली या संघाचा संघनायक प्लीज आपण या नाणेफेकीसाठी। बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा।
खडे गोळिवली संघाचा संघनायक प्लीज आपण या नाणेफेकीसाठी आपला प्रतिस्पर्धी संघ आपली वाट पाहत आहे. यस, या ठिकाणी शुभागमन होते. या परिसरात नव्हे तर पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये ज्यांचा आवाज खूप चांगल्या पद्धतीने गाजत असतो, एक गोड आवाज आमचे परममित्र सन्माननीय विश्वास केने सरांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांचाही आपण या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. स्पायटन सांगे आपण कुठेही जायचं नाहीये, कारण आपल्याला लगेच यानंतर सामना खेळायचा आहे. विनिंग टीम आपल्याला कुठेही जायचं नाहीये. तर चला, खडे गोलिवली संघाचा संघनायक प्लीज या नाणेफेकीसाठी. या स्पर्धेचे नियम अतिशय कडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, या लगेच नाणेफेक आपण करून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपल्याला पेनल्टी लागलेली आहे, तर अजून तुम्ही उशीर कराल तर अजून पेनल्टी लावण्यात येईल. तर असं काय चित्र न करता प्लीज आपण सहकार्य करून लगेच टॉस साठी यायचं आहे. आपल्यामुळे इथं खेळ थांबलेला आहे, निश्चित त्याचाही आपण भान ठेवून लगेच आपल्याला यायचं आहे. प्रत्येकाचा बिझी शेड्यूल असतं, परंतु आपल्याला जो दिलेला टाइम आहे त्या टाइमामध्ये खेळ करायचा असतं. आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने आपण या. यस, जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढा कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पेनल्टीचा जास्तीत जास्त सामना करावा लागेल. तर प्लीज यायचं आहे. आपण पाहिलं तर पहिला सामना बरोबर ज्या टायमाला दिला होता त्या टायमाला त्या दोन्ही टीम उपस्थित राहून खेळायला सुरुवात केली. तर तुम्हाला जो टायमिंग दिला होता त्या टायमिंग मध्ये तुम्ही उपस्थित व्हायला हवं आहे. तर प्लीज या नाणेफेकीसाठी. विनिंग टीम आपण कुठे जायचं नाही आहे. स्पार्टन सांगे संघाला विनंती आहे की आपण कुठे जायचं नाही आहे.